तर न्यायालयाच्या निकालावर आक्षेप नोंदवणं कुणालाही शोभत नाही असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आपल्या सोबत आहेत। आपण आज शाळेचं उद्घाटन केलंय, मात्र दुसरीकडे आपल्याला स्थगितीचा जो निर्णय दिलेला आहे कोर्टानं, त्याच्यावर विरोधकांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। काय सांगाल? मी या अगोदर सांगितले की अशा प्रकारचं कुठल्याही न्यायालयाच्या निकालावरती आक्षेप घेणं, आक्षेप नोंदवणं हे कुठल्याही विरोधी पक्षाच्या काय कुठल्याही नागरिकाला शोभत नाही। वडेट्टीवार असतील किंवा इतर नेते, त्यांना सर्वांना मुभा आहे, कारण देश लोकशाहीचा देश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिले, त्या संविधानामध्ये ज्याला वाटलं तो PIL दाखल करू शकतो, त्यांनी PIL दाखल करावं। करुणा मुंडे यांनी सुद्धा आज असंच म्हणलंय की मी या संदर्भात वेगळी PIL दाखल करणार। तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांनी करायचं असलं करावं। तो काय आमच्या त्या आम्ही काय कोणाला असं कोणी थांबणार नाहीये, ज्याला करायचं तो करत राहील। पण कोकाटे साहेब, न्यायालयीन प्रक्रिया एकीकडे असताना, न्यायालयाचा निकाल असताना अशा प्रतिक्रियांकडे तुम्ही नेमकं कसं बघता? नाही, ह्या प्रतिक्रिया 100% चुकीच्या आहेत। यांनी प्रतिक्रिया व्यक्तच केल्या नाही पाहिजे। मग खालच्या कोर्टामध्ये माझा निकाल विरोधात गेल्यावर मी कोर्टावर ताशेरे ओढले का? मी बोललो का त्या संदर्भात एक तरी शब्द? त्यामुळे न्यायालयाचा तो अधिकार आहे आणि माझा अधिकार आहे न्याय मागण्याचा। त्यामुळे मी अपिलात गेलो। अपिलामध्ये मला न्यायमूर्तींनी सर्व बाजी तपासून घेऊन आणि त्यांनी मला स्थगिती दिलेली आहे। आता माझं रितसर अपील सुरू होईल। रितसर अपिलामध्ये जे काय आमचं वकील आमचे मांडतील त्यानंतर अपिलाचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतरही लागेल तेवढे ऑप्शन शिल्लक आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।